एक सत्य परिस्थिती सांगतो. आज जेही लोक आम्ही ओबीसी साठी लढतोय, ओबीसी ओबीसी करून फक्त आणि फक्त मराठ्यांना टार्गेट करतायत, मराठा आरक्षणाला विरोध करतायत ना, त्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये एक ना एक दिवस संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचे फोटो लागणार, हे सत्य आहे. आता एक राज्यामध्ये नवीनच खळबळ उडाली आहे. काय माहिती ना तुम्हाला? ओबीसीचा मोरक्या, आदरणीय सन्माननीय प्राचार्य, मुख्याध्यापक, अजून काय पदवी, आता माझा काय एवढा अभ्यास नाही झालेला आहे ना, 12वी शिकलोय, ते पण बाहेरूनच आपण लय लपडे केलेले, त्यामुळं एवढं काय आपलं शिक्षण नाही. अजून जर काही पदवी असेल तुम्ही द्या. लक्ष्मण हाके सर यांनी आपले जे गंगाधर नाना काळकुटे होते ना, त्यांच्या मोबाईलवर, मला वाटतं ते विष्णुभाऊ कुरडे, त्यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉलिंगवर गंगाधर नाना काळकुटे यांच्यासोबत त्यांना सांगितलं होतं, मला थोडं पदरात घ्या, मला थोडं पदरात घ्या. काही दिवसांनी मी संघर्ष होता मनोज जरांगे पाटलाचा फोटो माझ्या घरात लावणार, मला फक्त थोड्या दिवसासाठी पदरात घ्या. भेटन मला काहीतरी, जे काही चाललंय ते आता जरांगे पाटलाला विरोध करतोय म्हणून मला सगळं काही भेटतंय, फक्त थोडे दिवस मला पदरात घ्या, असं स्वतः कोणी सांगितलं होतं? लक्ष्मण हाकेने गंगाधर नाना काळकुटे यांना. आता हे मी नाही सांगत आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. महाराष्ट्र राज्यामध्ये खळबळ उडाली आणि आता गोरगरीब ओबीसींना सुद्धा कळालंय की सगळं जे काही चाललंय ते काहीतरी स्वार्थासाठी चाललंय, पैसे मिळावे यासाठी चाललंय, आमदारकी खासदारकी एखादं मंत्रीपद मिळावं यासाठी चाललंय. हे माझ्या गोरगरीब ओबीसी बांधवांना कळालेलं आहे. पण एक मात्र सत्य आहे, स्वाभिमानी, इमानदार, कधीही न विकल्या जाणारं जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील, त्यांचा फोटो मात्र जेवढे आज लोक आम्ही ओबीसी साठी लढतोय, ओबीसी 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 करून गोरगरीब ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांच्या घरामध्ये एक ना एक दिवस जरांगे पाटलाचे फोटो 100% लागणार आहेत. पवन करवरकर, त्याच्या जरा बदलत्या भूमिका बघा. वार ना वार जरांगे पाटलाच्या दिशेने वाहत आहे. राहिला विषय हाके आणि नवनाथ वाघमारे, काही दिवसातच यांच्याही घरामध्ये फोटो लागणार आहेत. बाकी जय शिवराय, जय शंभूराजे.